परेश आपण या मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी घेण्याकरता या भिलवले ठाकूरवाडी बी टीमचा परेश आपण या आणि ही ट्रॉफी देण्याकरता मी आमंत्रित करतोय मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी देण्याकरता गणेशजी देशमुख साहेब यांना विनंती करतोय की सर आपण पुढे या गणेशजी देशमुख सर आपले शुभ हस्ते ही मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी द्यायची आहे परेश वेल्डन कारण सामना फार क्रुशियल मोमेंटला सामना आला होता हृदयाची ठोकं वाढवणं सामना आपण पाहिला आणि शेवटच्या चेंडूला खऱ्या अर्थाने ज्याने षटकार ठोकून विजय संपादन केला परेश आमच्या वर्णी टीमला ज्याने परेशान केलं असा मॅन ऑफ द मॅचचा हदगार ठरला जातोय हिरो ठरला जातोय परेश यस सामन्याला गेम ऑन होतोय पुन्हा गेम ऑन होतोय सुरुवात सामन्याला सुरुवात होतो सामन्याला प्रारंभ होतो आजच्या या दुसऱ्या रात्रीचा दुसरा सामना या मैदानामध्ये पहिल्या राऊंडचा दुसरा सामना या मैदानामध्ये खेळला जातोय फळतरी ठाकूरवाडी बी दरम्यान वडवे बी यांच्यामध्ये खेळला जातोय वडवे बी टीमने नाणेफेकी जिंकलं आणि क्षेत्राच्या निर्णय घेता फलंदाजी पाचारण केले डावखुरा फलंदाज स्ट्राईकवरती भरत स्ट्राईकवरती भरत आहे नवशेकला उमेश ट्रॅकर गोलंदाज पहिला चेंडू का लाभ केलं का उडून दिला आउट ऑफ द कवरेज एरिया गेंदबाज को लगा धक्का गेंदबाज हो गया हल्का फक्का ये मेरा पूरा आधा डजन छक्का ये चढ़ो पहिल्या चेंडूला कडा पार केला जातोय चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क आउट ऑफ द स्टँड षटकाराने आपल्या अकाउंटला सुरुवात करतो डावग्राफ फलंदाज बरं तर गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज वडवे बीटीचा आनंद पुन्हा टॅगर चेंडू बरोबर हेरला वेडन वॉच केला आणि सरळ टिपाला चेंडू ठोकून काढला बॉन्डीच्या बाहेर चौकार बाउंड्री लाईनच्या बाहेर जाम नाही पुरा माहोल जाम केलाय या फलंदाजाने भरत दादा भावा अरे नाद करा आमचा कुठं तुझा नादच पडा कारण काय जर विचार केला तर 3 चेंडूला फार मोठे फटके पाहिले षटकार त्याच्यानंतर चौकार भरत म्हणतो नाद करा आमचा नाही आमचा नादच फळा आमच्या नादाला लागला त्याला बाउंड्रीच्या बाहेर पाठवला बोलले ड्रायव्हर आनंदा सुंदर चेंडूला फक्त दिशा देण्याचा प्रयत्न केला होता परंतु धाव नाही डॉट चेंडूची सांगता होते या सावधीनंतर हा डॉट चेंडू पडला जातो अनंताकडून वन वे पी आणि पळेतरी पी यांच्यामध्ये क्रिकेटचं बॅटल क्रिकेटचा मारण संग्राम आपण पाहतोय बघा विनर टीम भिलवले बी टीम आपण पुढे जाऊ नका बरं ह्याच्यामधला
विनर या साऊंड आलाय फलंदाज भरत भरत भरतला माघारी यावं लागलं परंतु भरत तोपर्यंत त्याने काम तमाम केलं. बरं दादा कमाल कमाल आणि कमाल कमाल किंवा धमाल केलं. परंतु त्याच फलंदाजाला माघारी पाठवलंय, भरतला परत पाठवलंय आणि न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय, रवाना झालाय. सुनील सुनील पळेतरी बी टीमचा फलंदाज मैदानामध्ये रवाना झालाय. वनडाऊनला ज्या वेळेला फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय आपण भारतीय टीम पाहिले विराट कोहली वनडाऊनला रन मशीन, इंडियाची रन मशीन ज्याच्याकडे पाहिला जातोय हा वनडाऊनला येतोय. परंतु आता वनडाऊनला आला सुनील, एका बाजूला सुनील दुसऱ्या बाजूला उमेश. तर गोलंदाज ट्रॅकवर P1 चा पहिले षटक हाताळताना पाहायला मिळतोय. गोलंदाज वन वे बी टीमचा गोलंदाज आहे अनंत. अनंत गोलंदाज ट्रॅकवर, पुढचा चेंडू अनंत याचा सुनील साठी. सुनील न्यू बॅटर, धाव संख्या स्कोर कार्ड वर 14. हो हो हो, चेंज ऑफ द पेस. अकुट टप्पा पाहिला आपण, कारण जर कबड्डी विचार केला पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. एक विकेट बॅक टू टेक आउट. 14 धाव संख्या झाली स्कोर कार्ड वर. 14 धावा झाला, एक विकेट तंबूच्या आसऱ्याला आलाय. सामना युट्यूब केटीसी लाईव्ह यांच्या माध्यमातून आपण पाहू शकता. केटीसी लाईव्हच्या माध्यमातून जेवढे प्रेक्षक तर सामना बघत असतील, आमचे संपूर्ण या दोन्ही टीमचे पाठीरेखे सामने पाहत असतील, तर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. धाव संख्या झाले पळे तर बी टीमच्या स्कोर कार्डवर एक बाद भरत बॅक टू टेक आउट झाला. धावा झाल्या 14, एक बाद 14. एका षटकाचा खेळ समाप्त. धाव संख्या 14. न्यू बॅटर सुनील आणि उमेश हे जोड सगळं आपण मैदानामध्ये पाहतोय. इनायत नंबर 3 वर हा फलंदाज दाखल झालाय सुनील. परंतु आता स्ट्राईक कोणाकडे असणार आहे उमेश? स्ट्राईक वरती बॉलर नेम भास्कर. भास्कर न्यू गेंदबाज भास्कर, नवीन गोलंदाज झालाय भास्कर. वैयक्तिक पहिले सांख्यिक दुसरे षटक हाताळताना आपण पाहतोय. वन वे बी टीमचा गोलंदाज भास्कर. भास्कर गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. बघूया कोणत्या प्रकारची गोलंदाजी करतोय. लेफ्ट या राईट, राउंड विकेट या ओव्हर द विकेट, राईट आर्म ओव्हर द विकेट मारा. भास्कर. उमेश स्ट्राईक वरती, नॉन स्ट्राईकला सुनील. पळे तर बी टीमची जोडसाकड आपण मैदानामध्ये पाहतोय. इनायत नंबर 3 वर आलाय सुनील, जो नॉन स्ट्राईक एंड वरती आहे. तर टॉप ऑर्डर मध्ये दोन्ही फलंदाज आले होते उमेश आणि भरत, परंतु भरत बॅक टू टेक आउट आलाय परत. न्यू फलंदाज सुनील या उमेश स्ट्राईक वरती आणि नॉस्ट्रेलिया सुनील. गोलंदाज ट्रॅक वर गोलंदाज भास्कर, छोटा गोलंदाज भास्कर. ओ भास्कर काय कमालचा चेंडू फेकलाय, मिडल लेफ्टवरून चेंडू निघून गेलाय. गोळीच्या रफ्ताराने वेगानं निघून येतो. किपरच्या दास्तानामध्ये डॉट चेंडूची सांगता होते. पाला चेंडू का वेगवान वेगावर स्वार झालाय गोलंदाज भास्कर. भास्कर दादा बसकर, कारण पहिला चेंडू खोलवर चेंडू पाहिला, त्या चेंडूकडे पाहत बसलाय. पळत तर बी टीमचा फलंदाज उमेश. भास्कर पुढचा चेंडू, पुन्हा चेंडू ऑन साइड चेंडू खेळून गेला ऑलंद कार्पेट. मिड विकेटला चेंडू, डिप्युटीला चेंडू जातोय. सिंगलला डबल कन्वर्ट केलंय. तिसरी धाव यस नो चाललाय. पहिला तू पहिला मी, दोघांच्या मध्ये कॉलिंग मिस कॉलिंग, परंतु 2 धावा. या 2 धावाने धाव संख्या होते टोटल स्कोर कार्डवर 16. एक बाद 16 असे धाव संख्या झाली स्कोर कार्डवर. एका बाजूला आपण पाहू शकता वन वे बी टीम, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकता पळेतरी बी टीम. भरत परत आलाय, परत 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये धावा खर्च झाल्यात. दुसरे षटक चालू आहे.
बॅट स्विफ्ट करण्याचा प्रयत्न लावडा बिल लेग बिफोरची विकेट बॅक टू द आउट येणार फलंदाज फलंदाजाचं नाव गव्हर्नाथ उर्फ गौरिया. गव्हर्नाथ काय करतोय? गव्हर्नाथ मैदानामध्ये दाखल झाला. इनायत नंबर 4 वर हा फलंदाज आलाय. फक्त 2 विकेट तंबूचे आसराला आहेत. गोलच्या ट्रॅकवर गोलंदाज भास्कर. वन वे टीमचा गोलंदाज भास्कर. पुढचा चेंडू फुला चेंडू होता. गिफ्ट दिला होता गव्हर्नाथ त्याला, परंतु प्रॉपर बॅटच्या रडार मध्ये चेंडू आला. रनआउटची विकेट. पण थोडासा मित्र म्हणे चुकी केली. कॅरी करता आला नाही हा थ्रो. सिंगल धावसंख्या मिळते. सिंगल धावसंख्या 2/17. 2/17. दुसरे षटक चालू आहे. दुसरे षटक हाताळताना गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज भास्कर. वन वे टीमचा गोलंदाज ओढ विकेट मारा. फटका सजवलाय. कव्हरच्या डीप कव्हरच्या डोक्यावर शॉर्ट कव्हरच्या डोक्यावर डीप कव्हरला चेंडू निघून चाललाय. दोघांच्या मध्ये दरार. चेंडू होणार फरार. मिळणार मैदानाकडे जाऊया. लवकर खाल्लाय. धावा झाला. स्कोर कार्ड 21. 2 विकेटच्या मोजण्यामध्ये 21 धावसंख्या. भास्कर मागून करतो चुकताना पाहायला मिळते. भास्कर पहिले चुकला, काही हरकत नाहीये. पुन्हा गोलंदाजी ट्रायकर आपण पाहू शकतो भास्कर याला. तर ट्रायकर याने शॉर्ट कव्हरच्या डोक्यावर टिपकवला. चेंडू भिरकावलाय. सुनील पुन्हा पायामध्ये चेंडू होता. आला तसा पाडवलाय. काऊ करला. सिंगलला डबल केला. भाग मिलका भाग या 2 धावा पूर्ण केला जात आहेत आणि 2 धावा धावसंख्या 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. इंटरव्हल झाला. टेलर पिक्चर अभी बाकी. धावा झाला. स्कोर कार्ड 2/23. 23. वडोदरा टीमच्या स्कोर कार्डवर धावा झाल्या 23. 2/23. खेळ समाप्त झालाय. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावा झाल्या 23. 23 धावसंख्या झाली. वडोदरी पी आणि दरम्यान वन वे पी याच्यामध्ये क्रिकेटचा बॅटल, क्रिकेटचा महाराणा संग्राम आपण पाहू शकता. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. वर्णाई वर्णे काय सुंदर चषकाचं आयोजन नियोजन. नवीन गोलंदाज लक्ष्मण दादा. रामायणचं पात्र आठवावं लागेल. लक्ष्मणने सीतामाई आणि लक्ष्मण रेषा क्रॉस केले त्यावेळेला अख्खर रामायण घडलं होतं. तर बघूया गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज झालाय. काय करणार? कारण जर का आपण विचार केला, तिसरं षटक फार महत्वाचं षटक गणलं जातोय. तर तिसऱ्या षटकाची जबाबदारी कॅप्टन वनवे बी टीमच्या कॅप्टनने सोपवले गोलंदाज लक्ष्मण याच्यावर. तर गोलंदाज कोणत्या प्रकारची गोलंदाजी करणार या मैदानामध्ये? संजयजी देशमुख साहेब यांना विनंती आहे
की साहेब आपण सन्मानपूर्वक व्यासपीठाकडे या. संदीपजी देशमुख साहेब, या मॅचच्या शुभेच्छा देण्याकरता आपण आलात. तुम्हाला विनंती आहे की आपण सन्मानपूर्वक व्यासपीठाकडे या. लक्ष्मण गोलीच्या ट्रॅकवर ओव्हर द विकेट मारा. पुढचा चेंडू हाफ टॅकरचा चेंडू. फलंदाज मात्र या चेंडूला मोठा फटका खेळू शकला नाही. सिंगल पट लागली होती, बाहेरची कडा चाटली होती या चेंडूने, परंतु एक धावने धावसंख्या भर पडली जाते. धावसंख्या जाऊन पडते 24. 24 धावसंख्या झाली स्कोर कार्डवर. लक्ष्मण पुढचा चेंडू स्ट्राईक वरती. फलंदाज सुनील. हो, सुनील फटका कव्हरला, मात्र थोडासा कव्हर थोडीशी फमली पाहायला मिळालं. झेल सुटलाय, कव्हरला फारलंय, कव्हरला चिरलंय, परंतु तोपर्यंत तिसरी धाव घेताना फलंदाज बाद. रनआउटची विकेट, सुसारची विकेट. सुनील येणार बॅक टू द गार्ड. विकेट क्रमांक 3. धावा झाल्या स्कोर कार्डवर 26. येऊया डीजेला संधी. न्यू बॅटर दिवेश. एका बाजूला दिवेश तर दुसऱ्या बाजूला गव्हर्नर. दिवेश आणि गव्हर्नर ही जोड सगळं मैदानामध्ये पाहतोय. सुनील सुसाईड रनआउटची विकेट देऊन तंबूच्या आसऱ्याला आलाय. गव्हर्नर आणि दिवेश. संदेशजी देशमुख साहेब, आपणास संजयजी देशमुख साहेब यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय. साहेबांना विनंती आहे की सन्मानपूर्वक साहेब आपण व्यासपीठाकडे या. काय फटका, काय सजवलाय, जबरदस्त चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क, आउट ऑफ द स्टँड. षटकार. या षटकाराची साडे धाव संख्या होते टोटल स्कोर कार्डवर 32 धाव संख्या झाली. रमेशजी खरमरे साहेब यांच्या ठिकाणी आगमन झालंय. साहेबांना विनंती आहे की आपण सन्मानपूर्वक मुख्य व्यासपीठाकडे यायचं आहे. 32 धावसंख्या झाली स्कोर कार्डवर. पुन्हा गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज लक्ष्मण दादा, काय घडलं, काय बिघडलं. पुन्हा फुलटा चेंडू बॅक टू बॉलरच्या दिशेने चेंडू खेळला होता, परंतु एक धाव. सिंगल धावसंख्या मिळते, धावसंख्या होते 33 धावसंख्या झाली स्कोर कार्डवर. 33 धावसंख्या झाली स्कोर कार्डवर. तिसरं षटक चालू आहे. तिसरं षटक का चालतोय. वन वे टीमचा गोलंदाज लक्ष्मण गोलंदाज ट्रॅकवर ओव्हर द विकेट मारा. स्ट्राईक वरती फलंदाज. हा चेंडू खराब आणि खराब पाहतोय. वाढता इशारा आमच्याकडे येतोय. अवांतर धावणे भरपडले होते. धाव संख्या जाऊन बसते 34 या अंकावर. 34 34 धाव संख्या झाली. लक्ष्मण पुन्हा गोलंदाज ट्रॅकवरती फलंदाज खेळतोय. दिवेश एका बाजूला, दुसऱ्या बाजूला गव्हर्नर. तो गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज लक्ष्मण. सुंदर कव्हरला चेंडू खेळून काढलाय. डीप कव्हराने लॉंग ऑफच्या मध्ये फील्ड केलंय. तोपर्यंत एक धावने धाव संख्या होते 35 धावसंख्या झाली स्कोर कार्डवर. तिसरा षटक चालू आहे. वन वे बी आणि दरम्यान पळेतरी बी. हा मनोरंजनासाठी पारितोषिक आलं होतं. 700 रुपयाचं कॅश प्राईज संजय देशमुख साहेब यांच्याकडून आलं होतं. म्हणून दादा, हे कॅश प्राईज घेण्याकरता आपण या. आमच्या संजय देशमुख साहेबांचं तुमच्यावर प्रेम आहे. आपण मगाशी मी वर्णन केलं होतं की मनोजवरती प्रेम आहे आणि हे 700 रुपयाचं कॅश प्राईज संजयजी देशमुख यांचे शुभ हस्ते देऊन त्यांना सन्मानित केलं जातोय. परंतु हडलक, काय घडलं मैदानामध्ये. जबरदस्त प्रेक्षणीय गगनचुंबी षटकार पाहतोय आपण. फलंदाज गव्हर्नर, गौरवशाली फलंदाजी. देऊया डीजेला संधी. डीजे दादा वाजवा.
झाला टोटल स्कोर कार्ड वर 41 आणि गव्हर्नर साठी ऑफर आलाय. गणेश देशमुख साहेब यांच्याकडून जर अजून 2 षटकार ठोकले तर 500 रुपये कॅश प्राइज गव्हर्नर साठी. हा दोन्ही दिवेश साठी जो ऑफर आहे आणि गव्हर्नर साठी जो ऑफर आहे. गोलंदाज रोहन हा गोलंदाज ट्रॅकवर आलाय. शेवटचं अंतिम षटक डेथ ओव्हर स्पेशलिस्ट गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज आलाय रोहन. तर ट्रॅक वरती पाहतोय आपण दिवेश नॉर्थला गव्हर्नर पुढचा चेंडू रोहन ओव्हर द विकेट मारा. सुंदर चेंडू ऑन द कार्पेट ऑफ साइडला चेंडू शॉर्ट मिडॉपला चेंडू गव्हर्नरचा फटका सिंगल धावसंख्या मिळते आणि सिंगलने धावसंख्या जाऊन पडते टोटल 42 धावसंख्या झाली स्कोर कार्डवर. 42 धावसंख्या झाली स्कोर कार्डवर. बघूया काय आहे कितपर्यंत धावांची मदत मारू शकतोय पळेतरी बी टीम. एका बाजूला पळेतरी बी टीम तर दुसऱ्या बाजूला वन वे बी टीम. याच्यामध्ये क्रिकेटचं बॅटल क्रिकेटच्या पटलावर रंगला जातोय. सुंदर कव्हरचा फटका आहे. डीप कव्हरला चेंडू जातोय. मिस फिल्डिंग पाहायला मिळाली. थोडासा ट्रायंगल मधून चेंडू निघून जातोय. बाउंड्रीच्या बाहेर आहे तो चौकार आणि चौकाराच्या साडे धावसंख्या होते तब्बल स्कोर कार्डवर 46 धावसंख्या झाली. 46. धावसंख्या झाली स्कोर कार्डवर. पुन्हा रोहन गोलंदाजी ट्रॅकवर. सुंदर चेंडूला मात्र फटका खेळलाय ऑन साइडला मिड विकेटला सिंगल डबल तिसरं धाव संख्या मात्र बघा 13 संख्या अंकित केली जाते. 3 धावा अंकित केल्या जात आहेत आणि 3 धावणे धाव संख्या आपण पाहू शकता टोटल 49 धावसंख्या झाली स्कोर कार्डवर. 49 धावसंख्या झाली स्कोर कार्डवर. रोहन गोलंदाजी ट्रॅकवर. स्ट्राईक वरती फलंदाज पाहू शकता दिवेश. बॅक टू बॉलर. बॉलरच्या साईडला चेंडू खेळून काढला. एकदा मात्र मिळते. एक धावणे धावसंख्या 50 धावसंख्या लागली जाते स्कोर कार्डवर. पळत तरी बी टीमच्या स्कोर कार्डवर 50 धावा लागल्या जात आहेत. गव्हर्नर स्ट्राईक वरती आहे. दिवेश नाश्रागीला रोहन गोलंदाजी ट्रॅकर स्टेपल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. जागा बनवली होती. फनफुटवर केला होता गव्हर्नर. परंतु शॉर्ट फाईनला चेंडू खेळून काढला. एक धाव मात्र मिळते. एक धावणे धावसंख्या 51 धावसंख्या लागली जाते स्कोर कार्डवर. शेवटचा अंतिम षटक चालू आहे. धावसंख्या झाली 51 धावसंख्या झाली. दिवेश स्ट्राईक वरती आहे. पुढचा चेंडू सुंदर चेंडू ऑन साइड चेंडू खेळून काढलाय. एक धाव मात्र मिळते. दुसरे धावसाठी बदल वार केलाय. दुसरे धाव सुद्धा पूर्ण केली जाते. या 2 धावणे धाव संख्या होते टोटल कार्डवर आपण पाहू शकता 53. पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झालाय. ओव्हर झालाय 53 धावाचा. 54 धावा बनवावे लागतील वनवे बी टीमला. वनवे बी दरम्यान पळेतरी बी याच्यामध्ये हा क्रिकेटचा थर्रार चालू आहे मित्रांनो ह्या मैदानामध्ये. त्याच्यानंतर होणारा सामना विनरचा असणार आहे. त्याच्यामधून जिंकणारा टीम मित्रांनो बिलोले टागरवाडी बी टीमच्या सोबत खेळली जाईल.
पहला इनिंग का खेल खत्म हो चुका है। टोटल कुल रन बन चुके 53। जीतने के लिए आने वाले रहेंगे दोस्तों 24 गेंदे और जीतने के लिए चाहिए 54 रन। 54 का आंकड़ा चाहिए जीतने के लिए। हेलो हेलो। त्रेपन्न धावा झाल्या, 54 धावांची गरज असणार आहे. 53 धावा झाल्यात. पळदरी बी टीमच्या धावा झाल्यात मित्रांनो 53. 54 धावा विजयासाठी गोळा करायच्या आहेत. वन वे बी टीमला जोडसाकळ मैदानामध्ये आपण जाताना पाहतोय. क्षेत्रक्षण सजून घ्या लगेच ताबडतोब. सुंदर असं नियोजन आयोजन. वर्णाई वर्णे चषकाचं आयोजन केलंय. आजची दुसरी रजनी, दुसरी रात्र, या स्पर्धेची दुसरी रात्र आपण सर्व मंडळी एन्जॉय करतोय. यस, या मॅचला शुभेच्छा देण्याकरता युट्यूब कॅमेरा थोडा इकडे फिरवा. हे क्षणचित्र टिपायचे आहेत. या मॅचला शुभेच्छा देण्याकरता सन्माननीय संजयजी देशमुख साहेब या ठिकाणी आहेत. त्यांचं स्वागत करण्याकरता मी आमंत्रित करतोय. यशवंतजी पवार सर यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते संजयजी देशमुख साहेबांचं आपण स्वागत करायचे. माय जुबदार शाल आणि गुच्छ देऊन साहेबांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. संजयजी देशमुख साहेब या मॅचला शुभेच्छा देण्याकरता आलेत. साहेबांचं या ठिकाणी संजयजी देशमुख साहेबांचं या ठिकाणी स्वागत केलं जातोय. हे मॅचला शुभेच्छा देण्याकरता आले. आमच्या वर्णे गावावर असणारं त्यांचं प्रेम आहे. आमचे संजयजी देशमुख असतील, संपूर्ण जे आपण पाहुण्याचे मानलेले पाहतो त्या सर्व पाहुण्यांचं प्रेम आहे. संजयजी देशमुख साहेब या ठिकाणी आहेत. त्यांचंही स्वागत करण्यात यावं. संजयजी देशमुख या ठिकाणी आहेत. त्यांचंही स्वागत करण्यात यावं. संजयजी देशमुख साहेबांचं या ठिकाणी स्वागत केलं जातोय. युट्यूब आपण थोडा इकडे फिरवायचं आहे. संजयजी देशमुख साहेब या मॅचला शुभेच्छा देण्याकरता आलेत. संजयजी देशमुख साहेब यांच्या ठिकाणी स्वागत केलं जातोय. माय जुबदार शाल आणि गुच्छ देऊन साहेबांचं स्वागत केलं जातोय. संजयजी देशमुख साहेब या मॅचला शुभेच्छा देण्याकरता आलेत. हे वर्णे गावावर त्यांचं प्रेम आहे. वर्णे गावावर असणारं प्रेम आहे आणि त्या प्रेमा खातीर यशवंतजी देशमुख साहेब ज्येष्ठ कार्यकर्ते या ठिकाणी आहेत. यशवंतजी देशमुख साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आहेत. त्यांचं स्वागत करण्यात यावं. यशवंतजी देशमुख साहेबांचं या ठिकाणी स्वागत केलं जातोय. यशवंतजी देशमुख साहेबांचं या ठिकाणी स्वागत केलं जातोय. एक ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आहेत. आमच्या वर्णे गावावर असणारं प्रेम आणि त्या प्रेमा खातीर ही पाहुण्यांची बांधलेली या ठिकाणी आले. यशवंतजी देशमुख साहेबांचं या ठिकाणी स्वागत केलं जातोय. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आहेत. रमेशजी खरमरे साहेब या व्यासपीठावर उपस्थित आहेत. रमेशजी खरमरे साहेब यांचंही स्वागत करण्यात यावं. रमेशजी खरमरे साहेब या ठिकाणी त्यांचं स्वागत करण्यात यावं. आमच्या आयोजक कमिटी मनोज दादा यांना विनंती करतोय. मनोज दादा आपल्या शुभ हस्ते रमेशजी खरमरे साहेबांचं या ठिकाणी स्वागत करण्यात यावं. माय जुबदार शाल भव्य शाल देऊन साहेबांचं स्वागत केलं जातोय. रमेशजी खरमरे साहेबांचं या ठिकाणी स्वागत केलं जातोय. अतिथी देव भव. पळे जरी तिथं विजय झाली तर संजयजी देशमुख साहेब यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. पळे तरी बी टीम तुमच्यासाठी ऑफर आले तर मैदानाकडे जाऊया. क्रिकेटचा खेळ पाहूया. पहिले षटक चालू आहे. धावा झाल्या स्कोर कार्ड वर.
टोटल 4. 54 धावा विजयासाठी गोळा करायच्या. 4 धावा झाला स्कोर कार्डवर आणि 1 विकेट तंबूच्या आसऱ्याला आलाय वन वे बी टीमचा. 1/4 अशी धावसंख्या. तर गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सुमित. सुमित पहिले षटक हाताळताना आपण पाहतोय. सुरेश हा खातही नाही गोलंदाज गोल्डन डकचा शिकार झाला. तो गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज सुमित स्ट्राईक वरती फलंदाज खेळतोय वन वे बी टीमचा. फटका फसलाय, फटका फसलाय. उंची जास्त लांबी कमी परंतु बघा सेकंड आयटम मध्ये कुछ भी हो जाए हड्डी तुट्टी लगे कॅच नहीं छुटना चाहिए. विकेट विकेट क्रमांक 2. धावा झाल्या 4. डीजे बजा मेरे यार. दोन बाद धाव संख्या 4 आणि पळेदर बी टीम जर का जिंकली ती सन्माननीय संजयजी देशमुख साहेब यांच्याकडून 1000 रुपयाचे कॅश प्राइज. संजयजी देशमुख साहेब यांच्याकडून 1000 रुपयाचे कॅश प्राइज. न्यू बॅटर रोहन. रोहन दादा टीम अडचणीत आहे कारण 2 विकेट तंबूच्या आसऱ्याला आल्यात. धावा झाल्यात फक्त 4. 54 धावा बनवायच्या आहेत वन वे बी टीमला आणि आतापर्यंत धावा आपण पाहतोय 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये 4 धावसंख्या झाली स्कोर कार्डवर. सुमित गोलंदाज ट्रॅकवर न्यू बॅटर मैदानामध्ये रवाना झालाय, दाखल झालाय. हो सुरेख भन्नाट डिलिव्हरी. वेगवान गोलंदाज आपण पाहू शकतो सुमित याला. काय अचूक टप्पा आहे, परफेक्ट लेंथ आहे. सटीक लेंथ आणि लाईन गोलंदाजी फेकतोय गोलंदाज सुमित. पळेतरी बी टीमचा गोलंदाज. काय सुरेख. आणि पळेतरी बी टीम का विजय झाली तर संजयजी देशमुख साहेब यांच्याकडून 1000 रुपयाचे कॅश प्राइज. पळेतरी बी टीम साठी ऑफर आहे. जर का टीम विजय झाली 1000 रुपयाचे कॅश प्राइज संजयजी देशमुख साहेब. सुंदर फटका. बॅक टू बॉलर. बॉलरच्या डोक्यावर व्ही झोन मध्ये चेंडू खेळलाय. हा चेंडू येणार गोळीच्या वेगाने निघून सरळ स्ट्रेट फॉरवर्ड केलाय. आहे तो चौकार आणि चौकाराच्या साड्या 2 बाद 8. 54 धावच्यासाठी गोळ्या करायच्या आहेत. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. धाव संख्या 8. आठ धावसंख्या झाली स्कोर कार्डवर. 8 धावा झाल्यात स्कोर कार्डवर. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. 2 विकेट मात्र गमावल्या. 2 विकेट प्राप्त केल्यात पळेतरी बी टीमचा गोलंदाज सुमित याने आणि धावा खर्च केल्या 8. फक्त 2 विकेट महत्वाच्या प्राप्त केल्या. दुसरा गोलंदाज पळेतरी बी टीमचा गोलंदाज सुनील. सुनील गोलंदाज ट्रॅकवर आलाय. स्ट्राईक वरती फलंदाज रोहन न स्ट्राईकला. पुरुषोत्तम. स्ट्राईक वरती पुरुषोत्तम. रोहन आणि पुरुषोत्तम परंतु मित्रांनो स्ट्राईक वरती पुरुषोत्तम न स्ट्राईकला रोहन आणि गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज आपण पाहू शकता सुनील. सुनील मात्र गोलंदाज ट्रॅकवर आलाय. पुढचा चेंडू सुनील याचा दुसरा षटकामधला पहिला चेंडू फेकण्यासाठी सज्ज होतो गोलंदाज सुनील. आपल्याकडे चेंडू आहे बरोबर उडवलाय. सरळ चेंडू निघून चाललाय खाऊ कॉर्नर आणि वाईडिश मिड विकेट. मिड विकेटच्या मधोमध ठोकलाय चौकार. चौकाराची सण धाव संख्या होते 12. 54 धावांचा पाठला करत असताना धाव संख्या झाली ती 12 धाव संख्या झाली स्कोर कार्डवर.
पहिल्या चेंडूवर मात्र हल्ला बोलला जातोय सुनील या गोलंदाजावर. पूर्ण आपट्या करता चेंडू आहे. चेंडूला मात्र बॅकवर्ड टी शॉर्ट पॉइंटला खेळून काढला होता, उडवला होता. रनआउटची संधी सुद्धा गमावले, खेळ सुद्धा सुटला आणि रनआउटची विकेट सुद्धा गमावले. 2 धावा मात्र मिळत आहेत आणि या 2 धावाने 54 धावांचा पाठलाग चालू आहे. 2 बाद धाव संख्या झाले. दुसरे षटक चालू असताना वन वे बी टीमची पळत जरी बी टीम विरुद्ध खेळत असताना 14 धाव संख्या झाली स्कोर कार्डवर. येस बॅट बॉल, इट इज बॅट बॉल. ऑफ स्टिकच्या खूपच बाहेर पडला जातोय. 15 धाव संख्या झाली स्कोर कार्डवर. 54 धावांचा पाठलाग चालू आहे. पळसदरी बी दरम्यान वन वे बी ह्याच्यामध्ये क्रिकेटचं बॅटल चालू आहे. कारण दुसरे षटक चालू आहे. 54 धावा विजयासाठी घोडा करायच्या आहेत वन वे बी टीमला. ओहो, काय केलं जातंय मैदानामध्ये. जिथं सिंगल तिथे मात्र डबल कन्वर्ट केली जाते, दुसरी धाव प्राप्त केली जाते आणि या 2 धावणे धाव संख्या होते टोटल स्कोर कार्डवर 17चा आकडा येतो स्कोर कार्डवर. विजयासाठी 54 धावा बनवायच्या आहेत, कारण 53 धावा बनवल्यात. मी तर म्हणेन नक्कीच कुठेतरी या धावा डिपेंड करण्याचा एक मनसुबा आखलाय गोलंदाजच्या माध्यमातून पळत जरी बी टीमने, कारण 2 विकेट प्राप्त केल्यात आणि धावा दुसरे षटक चालू आहे. 17चा आकडा येतो स्कोर कार्डवर. 17 धावा झाल्या स्कोर कार्डवर. ऑनसाइड बाबू कोकरे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. आमच्या मनोदादांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आमचे बाबू कोकरे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचं स्वागत करण्यात यावं. या मॅचच्या शुभेच्छा देण्याकरता कोकरे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचंही करूया आपण सहर्ष स्वागत. बाबू कोकरे साहेबांचं स्वागत केलं जातोय. फटका फसलाय परंतु शॉर्ट फाइंडला चेंडू निघून जातोय. एक धाव मात्र मिळते. एक धावाने धाव संख्या होते टोटल स्कोर कार्डवर 54 धावांचा पाठलाग करत असताना धावा झाल्या स्कोर कार्डवर 18 धावा झाल्या. 19 धाव संख्या झाली. 19 धाव संख्या झाली स्कोर कार्डवर. दुसरे षटक चालू आहे. हो, स्टेपल झालाय. चेंडूला पाठवलं सरळ डीप स्क्वेअर लेगच्या बाहेर. हा येतोय चौकार. पाडल स्विफ्ट केलं आणि सरळ चेंडू जाते बाउंड्रीच्या बाहेर. चौकार येतोय आणि चौकाराच्या सण धाव संख्या होते 23 धाव संख्या झाली स्कोर कार्डवर. येणाऱ्या 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये धावा बनवायच्या आहेत 31. 12 चेंडू 31 धावा. पाणी घेऊन जा मैदानामध्ये. तोपर्यंत ऐकूया सुमधुर डीजे.
चले मुकाबले की तरफ चलते हैं। बहुत अच्छा यह मुकाबला बन सकता है। 12 गेंदें बची है, 12 गेंदों में 31 रनों की जरूरत। फिलहाल यह मुकाबला एक ऐसी कहानी के ऊपर लिखा जाएगा कि ये एक कहानी देखिए जो इसके पहले मुकाबला हुआ था यजमान टीम वरने बनाम भिलवले ठाकुरवाड़ी भी इनके बीच में आखिरी ओवर तक आखिरी गेंद तक मुकाबला चला गया था। काफी खूबसूरत मुकाबला हम लोगों ने एंजॉय किया, लेकिन ये भी मुकाबला बिल्कुल कड़क मुकाबला बन सकता है। 12 गेंदें बची है और 12 गेंदों में 31 रनों की जरूरत जीतने के लिए। क्या डिफेंड कर पाएंगे या चेस कर पाएंगे? 12 गेंदों में 31 बड़ोतरी पी बनाम यह मुकाबला वन वे पी इनके बीच में चल रहा है। गेंदबाज का नाम योगेश। शॉर्ट गेंद थी, गेंद को पुल किया, उड़ा दिया, ये लगाया उड़न का टोला, गेंदबाज के ऊपर हल्ला बोला और ये पूरा का पूरा आधा डजन मिला। छक्का रे छक्का डीजे, लेकिन डीजे हमारा कहाँ ऑपरेटर गायब हो रहा है। अभी तक खाना खा रहा है या खाना बना रहा है, लेकिन छक्का दागा। अब टोटल बन चुके स्कोर कार्ड के ऊपर 29। ओहो, ये देखिए गेंद को खेला है अलंद कारपेट, मिड विकेट के रीजन में सिंगल को डबल कन्वर्ट किया, लेकिन ये सुसाइड विकेट जाएगी। जरूरत थी क्या? मुझे नहीं लग रहा है। पहला तू पहला मैं दादा, गाड़ी छूट गया, अब स्टेशन के ऊपर लटक गए। ये रन आउट का विकेट सुसाइड के तौर पर बैक टू द आउट, विकेट क्रमांक 3। न्यू बैटर, अब जल्दी जाइए, क्या हो रहा है? बघा रनआउट विकेट कोण आहे पहिले बघा, चेक करा. हा हा, यस यस, चेक केलं जातोय. तीसरे पंच कडे माग जरूर अपील किए तीसरे पंच की तरफ कि रनआउट का विकेट कौन है। बम बम बोले, तीसरे आंख खोले, जब तीसरी आंख खोलेगी तब रिजल्ट आएगा। लेकिन कौन विकेट रनआउट की विकेट किसने खोई है, क्योंकि दोनों ही ट्रेन एक ही पटरी के ऊपर आ चुकी थी। रोहन, रोहन का विकेट, रनआउट का विकेट। बहुत बड़ी गलती हो सकती है मेरे ख्याल से, क्योंकि दोनों ही ट्रेन एक ही पटरी के ऊपर आ गई थी। दोनों ही ट्रेन अगर एक ही पटरी के ऊपर चले तो दादा एक्सीडेंट हो जाएगा ना। अब आने वाले 10 गेंदे और 10 गेंदों में चाहिए 24। रुपेश द बैटर मैदान में दाखिल हो चुके। रुपेश, आने वाले 10 गेंदे, 10 गेंदे में रन चाहिए 24। स्लो ऑन डिलीवरी, चेंज ऑफ द पेस, वेरिएशन, कमाल की गेंदबाजी चल रही गेंदबाज के द्वारा। छोटे पैक में बड़ा धमाका। गेंदबाज योगेश, योगेश की गेंदबाजी चल रही है। ये तीसरे ओवर का भागदौड़ संभालते हुए गेंदबाज योगेश। योगेश के जर्सी के ऊपर 3 नंबर है, जरूर 3। और तीसरा ओवर, ये शानदार जानदार वजनदार क्या गेंदबाजी चल रही है। बहुत ही बढ़िया गेंदबाजी, लाजवाब गेंदबाजी, काफी खूबसूरत गेंदबाजी योगेश के द्वारा। 8 गेंदों में 24 चाहिए, 8 गेंदे बची है और 8 गेंदों में 24 चाहिए। 8 गेंदों में 24, ये किस प्रकार की गेंदबाजी। योगेश क्या हमने तारीफ की, ये क्या क्या हो रहा है, क्या हो रहा है।
नो बॉल, यस, 2 बॉल रहेगा और एक 22 यानी कि 2 रन काउंट करेंगे। इसके बाद आने वाली गेंद रहेगी फ्री हिट। उघडा डोळे पार नेट पुढचा चेंडू असणार आहे फ्री हिट। एबीपी माझा, लेकिन क्या होगा तुझा, क्योंकि आने वाली गेंद रहेगी मेरे ख्याल से 8 और 8 गेंदों में चाहिए 22, 8 गेंदों में 22 चाहिए। डबल दुक्की गव्हर्नरसाठी 200 रुपयाचे कॅश प्राइज, परंतु फ्रीड आहे, ये फ्रीड था, कहीं ना कहीं मौका भी मिला। सात गेंदों में 21 चाहिए, 7 गेंदे बची 21 रन, ये भी शायद नो गेंद, खराब गेंदे फेंक रहा, ये 4 और नो पंजा, यस 5 रन। योगी दादा, मैंने आपकी तारीफ की और मेरी ही नजर शायद आपको लग गई। ₹200 कॅश प्राइज झालंय कमळू शेठ पिरकर साहेब यांच्याकडून ₹200 कॅश प्राइज झालंय पळतरी टीम साठी। कमळू पिरकर साहेब, नो बॉल, यस नो बॉल चेक करावं लागेल पण यस नो बॉल, नो बॉल, बिमर आणि गोलंदाज अच्छा ओके, हा बरोबर आहे, एक बिमर आहे फक्त, ओके। परंतु आता बघा चेंडू राहिले 7 आणि येणाऱ्या 7 चेंडूवर धावा पाहिजे विजयासाठी। हो खाली राहणार आहे चेंडू, फ्रीडला क्लिअर केलंय आणि जवळजवळ 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय। येणारे 7 चेंडू आणि 7 चेंडू मध्ये धावा बनवायचे आहेत 16, 7 चेंडू बाकी 16 धावांची गरज, 7 चेंडू बाकी आणि 16 धावांची गरज। मगाशी आमच्या यजमान टीमचा सामना आपण पाहिला, तसा सामना पुन्हा रंगाला सुरुवात झाली, परंतु 6 चेंडू बाकी 16 धावांची गरज। वन वे बी टीमला एका बाजूला, वन वे बी टीम दुसऱ्या बाजूला, पळेतरी बी टीम, याच्यामध्ये हा क्रिकेटचा बॅटल, क्रिकेटचा मारणारा संग्राम आपण पाहू शकता। 6 चेंडू बाकी 16 धावांची गरज, गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज कोण येतोय, दिनेश, दिनेशला मात्र 6 चेंडू मध्ये 16 धावा डिपेंड करावे लागतील, 6 चेंडू बाकी आणि 16 धावांची गरज वन वे बी टीमला। पळेतरी बी आणि वन वे बी याच्यामध्ये क्रिकेटचा बॅटल क्रिकेटच्या पटलावर खेळला जातोय। पुढचा चेंडू, गोलंदाज फटका बसला, क्षेत्ररक्षक खाली, सुद्धा किपर त्या ठिकाणी जातोय, झेल टिपला जाणार। आता 5 चेंडू बाकी आणि विजयासाठी 16 धावांची गरज, 5 चेंडू 16 धावा। कमळू पिरकर साहेब यांच्याकडून जर का पळेतरी टीम जिंकली तर ₹200 कॅश प्राइज आमच्याकडे आलाय। कमळू पिरकर साहेब यांच्याकडून माध्यमातून मित्रांनो आपण पाहू शकता पळेतरी टीमला फार मोठी ऑफर आहे, हे प्रेम आहे आपल्या टीमवर, आमच्या पिरकर साहेबांचं, कमळू पिरकर साहेबांचं प्रेम आहे।
पळदरी टीमवर जे प्रेम आहे, जर का पळदरी टीम जिंकली तर 200 रुपयाचा कॅश प्राइज आमच्याकडे आलाय. बॅटरने 5 चेंडू अनंत नवीन बॅटर आलाय. दिनेश दिनेश काय सुंदर गोलंदाजी करतोय, काय सुरेख भन्नाट गोलंदाज आपण पाहतोय. 4 चेंडू बाकी, 16 धावांची गरज. 4 चेंडू बाकी, 16 धावांची गरज असणार आहे वन वे बी टीमला. वन वे पी आणि पळदरी पी याच्यामध्ये हा क्रिकेटचा बॅटर रंगलाय. याच्यामध्ये जिंकणारी टीम मित्रांनो भिलवले ठाकरवाडी बी टीमच्या सोबत खेळली जाणार आहे. विनर टू विनर. पुढचा चेंडू योगेश, हा पायावर चेंडू फेकलाय, स्टेपल झाला होता परंतु एक धाव मात्र मिळते. एक धावने धाव संख्या आपण पाहू शकता टोटल स्कोर कार्ड वर. येणारे चेंडू असणार आहेत 3 आणि 3 चेंडू मध्ये धावा बनवायच्या आहेत 15. 3 चेंडू बॅलन्स आणि 15 धावांची गरज. 3 घेतोय 15 रन घेतो राहत. पुढचा चेंडू योगेश, सुंदर फटका फसलाय. नो मॅन लँड मध्ये चेंडू पडतोय, सिंगल धाव संख्या मिळते. दुसरी धावसाठी पलटवार केलाय पण दुसरी धाव रिक्स खतरा, विकेट जाणार बॅक टू टेक आउट. चेंडू राहिले 2 आणि 2 चेंडू मध्ये 2 षटकार, 12 धावांची गरज. 2 चेंडू 13 धावांची गरज. क्षमस्व कारण एक सिंगल घेतली. 2 चेंडू आणि 13 धावांची गरज. नरेश साहेब, हा रवी हिलम यांना विनंती करतोय की नरेश साहेबांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. या मॅचला शुभेच्छा देण्याकरता नरेश साहेब या ठिकाणी आहेत. तर तसं नरेश साहेबांचं आपण स्वागत करायचं आहे. शिर्के साहेबांचं या ठिकाणी स्वागत केलं जातोय. शिर्के साहेबांचं या ठिकाणी स्वागत केलं जातोय. नरेश साहेब हे सुद्धा उपस्थित आहेत परंतु शिर्के साहेबांचं या ठिकाणी सन्मान स्वागत केलं जातोय. मॅचला शुभेच्छा देण्याकरता पाहुण्यांची बांधलेले या ठिकाणी आले, त्यांचंही शुभ आगमन झालंय. 2 चेंडू 13 धावांची गरज. 2 चेंडू आणि 13 धावा. बघूया काय होतंय, हृदयाचे ठोके वाढले जाणार की काय होणार. हाय व्होल्टेजचा सामना, डॉट 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 चेंडू आणि मात्र पळ्यातरी बी टीमची मजबूत पकड या सामन्यावरती आपण पाहतोय. नरेश साहेबांचं या ठिकाणी स्वागत केलं जातोय. नरेश साहेबांचं या ठिकाणी स्वागत केलं जातोय. कमळू पिरकड साहेबांच्याकडून जर का पळेतरी टीम विजय झाली तर 200 रुपयाचे कॅश प्राइज त्याच्यासाठी लावण्यात आलं होतं. पळेतरी बी टीम विजय झालेल्या संघाचे हार्दिक स्वागत. टॉस साठी या